सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त सर्व आशा आणि गटप्रवर्तक महिलांना आमच्या संघटनेच्या वतीने, कृती समितीच्या वतीने, आयटेकच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। वर्षातून एकदा महिला दिन साजरा करीत असताना दरवर्षी एक चर्चा होते की आज महिलांना समानता देण्याबाबतीत किती प्रगती झालेली आहे, महिलांचे प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत, अशी चर्चा होते। याचा अर्थच असा आहे की सध्या पुरुषाला जेवढे अधिकार हक्क आहेत तेवढे स्त्रियांना नाहीत, किंबहुना पुरुषांच्याकडून स्त्रियांचं शोषण केलं जातं आणि हे शोषण बंद झालं पाहिजे। आणि त्या शोषणाचे जे काही वेगळे वेगळे थर आहेत त्यामध्ये सगळ्यात प्रखर थर जर कोणता असेल तर स्त्री पुरुष शेतामध्ये काम करत असताना समान कामाला समान वेतन दिलं जात नाही, कारखान्यामध्ये काम करत असताना समान कामाला समान वेतन दिलं जात नाही, स्त्रियांच्या घरातल्या कामाचं मूल्यमापन केलं जात नाही आणि स्त्रियांना समानतेची वागणूक मिळत नाही। आता हेच पहा ना, आशा आणि गटप्रवर्तकांचा संप संपला, आता कवित्व उरलेलं आहे आणि वड्याचं तेल वांग्यावर ओढतात त्याप्रमाणे हे कुणाच्या तरी नावावर खापर फोडायचं किंवा जी चर्चा दिशा आहे ती वेगळ्या वाटेने जाण्यासाठी प्रयत्न करायचा, जेणेकरून सगळ्यांनी बोट बोलत राहावं असा प्रयत्न आहे। स्वच्छ काय आहे की मागण्या केल्या आणि त्या मागण्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी शेवटी अजूनही मंजूर केलेल्या नाहीत। आशांची निराशा केली जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु आशांची आशा प्रफुल्लित करण्याच्या बाबतीमध्ये अजूनही मुख्यमंत्र्यांनी फुंकर टाकलेली नाही। खरं म्हणजे आपण दुसरा एक असा विचार करू की हे जे सगळं संप चाललेला होता गेल्या 6 महिन्यापासून, सर्वांच्या संमतीनं नोटिसा दिल्या गेल्या, आशांच्या वेगळ्या, गटप्रवर्तकांच्या वेगळ्या नोटिसा सगळ्यांना दिल्यानंतर त्याच्यातही एकमत होतं। त्याच्या आधीही कृती समितीची मिटिंग झाली, संपाची तारीख ठरली 18 ऑक्टोबर, ती सर्व एकमतानं ठरली, संपाला सुरुवातही झाली, संपातल्या मुद्द्यांच्या बद्दल सुद्धा कोणाचे मतभेद नव्हते आणि संप सुरू झाल्यानंतर सरकारने लवकर बोलणी केली नाही, केली ती 1 नोव्हेंबरला आरोग्यमंत्र्यांनी। याच्यापूर्वी सुद्धा असं घडलेलं होतं की ज्या ज्यावेळेला आरोग्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवले त्याचा निकाल मुख्यमंत्र्यांनी, आरोग्यमंत्री म्हणतो त्याप्रमाणे लावला। परंतु आता जे आरोग्यमंत्र्यांनी जो निर्णय केलेला होता की आशांना 7,000 रुपये मानधन वाढ, मुख्यतः इतर मागण्या जाऊ देत आणि गटप्रवर्तकांना शेवटी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला म्हणून सांगितलं 10,000 रुपये मानधन वाढ महिन्याला। त्याचं काय झालं यात तरी काय मतभेदाचा प्रश्नच नाही। आणि याबद्दल 2 वेळेला मुलाखती आमच्या झाल्या मुख्यमंत्र्यांच्यावरून। एक आम्ही ठाण्याला गेलो, 20,000 इतक्या आशा गटप्रवर्तक आलेल्या होत्या, मुख्यमंत्री 4 तास विलंबाने आम्हाला भेटले, 4 तास आम्ही त्यांची वाट पाहत होतो आणि त्यांनी सर्वांच्या समोर सांगितलं की आम्ही निर्णय करू, आमची वाट बघा तुम्ही, आम्ही तुमच्याबद्दल सकारात्मक आहोत, पण हे तुम्ही संप जे करताय ते काही आम्हाला मान्य नाही, अशी चर्चा त्यांनी केली। आणि चर्चा करताना असंही सांगितलं की मंत्रिमंडळाच्या एका मीटिंगमध्ये आम्ही या विषय घेऊ, दुसऱ्या मीटिंगमध्ये तो विषय फायनल करू, त्याची तारीख किती आहे, किती वेळ लागेल, किती मिटिंगा लागतील याबद्दल मात्र बोलायला त्यांनी स्पष्टपणे नकार दिला। खोदून विचारायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही। आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या आहेत विद्याताई चव्हाण, त्या एक दिवस 14 तारखेलाच 14 फेब्रुवारीला आझाद मैदानमध्ये भेट देण्यासाठी आल्या आणि त्यांनी ते चित्र बघितलं आणि त्या एवढ्या अस्वस्थ झाल्या आमच्या समोर की सर्व महिला समोर बसलेल्या होत्या, 4-4 दिवस आंघोळ केलेली नव्हती, धुळीत बसलेल्या होत्या, उन्हात बसलेल्या होत्या, चेहरे सगळे आशांचे कोमजलेले होते आणि ही स्थिती बघितल्यानंतर त्या अस्वस्थ झाल्या आणि झटक्यात त्या म्हणाल्या तुम्ही चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्यावर भेट घालून देतो। आणि खरंच त्या आम्हाला घेऊन गेल्या, त्यांच्या गाडीत आम्ही बसलो, त्यांची गाडी सरळ मंत्रालयात गेली आणि 7व्या मजल्यावर मुख्यमंत्री कॅबिनेटची मीटिंग संपून नुकताच बसलेले होते, एका 7व्या मजल्यावर त्यावेळेला 800 ते 900 लोक होते आणि सगळेजण मुख्यमंत्र्यांना भेटायच्या प्रयत्नात होते। विद्याताई त्या सगळ्या लोकांच्यातून घुसल्या, पोलिसांना त्यांनी बाजूला केलं आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांनी नेऊन आम्हाला उभा केलं। मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की मी तुम्हाला ठाण्याला सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही चर्चाच केलेली आहे। तर विद्याताई म्हटल्या की या चर्चेनंतर तुम्ही निर्णय कधी घेताय सांगा, ते काय मी आता सांगणार नाही,
असं त्यांनी सांगितलं. आणि मग तिथून आम्ही त्या विद्याताईने आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेलं. देवेंद्र फडणवीस म्हटले की आम्हाला सुद्धा आशांच्याबद्दल सहानुभूती आहे आणि त्यांनी जे संप केलेले आहे ते काय आम्हाला धोरण मान्य नाही. परंतु त्याने असं सांगितलं की जरी आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केली असली तरी आरोग्यमंत्र्यांना ते अधिकारच नाहीत, ते मुख्यमंत्र्यांना आहेत. अशा प्रकारे देवेंद्रजी फडणवीस यांनी जो ठरलेला मसुदा होता, ज्या मसुद्याच्या जोरावर आशांच्याकडनं काम करून घेतलं जात होतं मधल्या काळामध्ये, ज्या मसुद्याच्या जोरावर परत अंगणवाडी महिलांनी संप केला, तो मसुदा जो 7,000 आणि 10,000चा पॅटर्न होता तो एक प्रकारे देवेंद्रजी फडणवीस यांनी उडवून लावण्याचा प्रयत्न केला. आणि तरी ते म्हटले आम्ही निर्णय करू, कधी करू हे सांगितलं नाही त्यांनी. तर ही दुसरी भेट झाली. त्याच्यानंतर भेटी देणं बंद झाले. सुप्रियाताई सुळे यांनी 15 तारखेला येऊन 15 फेब्रुवारीला येऊन संपाला पाठिंबा दिला. ते बघितल्यानंतर ह्या अजित भाऊ दादांचं पित्त खवळलं आणि त्यांनी आशांच्या गटप्रवर्तक महिलांच्या विरोधी वक्तव्य केलं. तर हे सगळं घडलं आणि घडल्यानंतर आम्ही पाहत होतो की आम्हाला काही मंत्री मुख्यमंत्री हे भेट देण्यास तयार नव्हते. विरोधी पक्षाचे अनेक आमदार, विरोधी पक्षाचे नेते येऊन आम्हाला पाठिंबा देत होते. आणि हे सगळं घडत असताना शेवटच्या मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये सुद्धा निर्णय झाला नाही आणि एकतर्फी मुख्यमंत्र्यांनी असं घोषित केलं की आशांची निराशा होणार नाही, बस संपला विषय. याच्यानंतर काय हे झालं. आता हे ऊन सुद्धा आता 8 दिवस होत आले, तर त्याच्याबद्दल अजूनही मुख्यमंत्र्यांनी निर्णय केलेला नाही. तर हा सगळा लढा होत असताना हे खरं म्हणजे यांचं नेतृत्व महिला करत होत्या. अनेक आशा महिलांनी इतकी चांगली भाषणं केलेली आहेत, चांगल्या कविता केलेल्या आहेत, गाणी म्हटलेली आहेत आणि दिवसभर त्या तिथं बसून असायच्या, हलत नव्हत्या. मिळेल काही संघटनांनी मदत केली, खाऊ दिला. एम ए पाटलांची जी युनियन आहे त्यांनी सातत्याने खाऊ दररोज देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या आशांनी दिला, संघटनेने दिला, वंचित बहुजन आघाडीने दिला, इतर काही संघटनेने सुद्धा दिला. तर काही प्रमाणामध्ये त्यांना खाऊची जरी पूर्तता होत असली तरी एकूणच अशा ठिकाणी राहणं, आझाद मैदानमध्ये, उघड्या मैदानमध्ये आणि ते स्त्रियांनी राहणं हे अतिशय हलाखीचा प्रकार होता. आणि या स्थितीमध्ये हे सगळं आंदोलन सुरू होतं. आता हे आंदोलन सुरू असताना कधीही काही कुणी वेगळा मुद्दा मांडलेला असे मतभेद नव्हते किंवा जे चाललेलं होतं ते सगळं सर्वांमध्ये चालू होतं. पण काय असतं की फार पूर्वी सर्कस ह्या मोठ्या असायच्या 40-50 वर्षापूर्वी आणि सर्कशीमध्ये एक पेंद्याचं काम करणारी माणसं असायची, विदूषक. आणि ते विदूषक जे असायचे ते रिंग मास्टरपेक्षा वाघाला ह्यानंच बाजूला केलेले असा आविर्भाव आणायचे. कसरत करणारा एखादा जर असेल तर त्याच्यापेक्षा मी किती भारी आहे हे सांगायचा प्रयत्न करायचे. आणि असे जे विदूषक होते तसे काही विदूषक या चळवळीत असल्यामुळे करमणूक व्हायची आणि असे विदूषक म्हणायचे माझ्यामुळेच सगळं चाललंय, मीच करतोय म्हणून हा संप सुरू आहे, माझ्यामुळेच चर्चा झाली, माझ्याबरोबरच मंत्री भेटले, माझ्याबरोबरच सगळं झालं, असा एक आविर्भाव मांडला जातो. म्हणजे तो इतका टोकाला गेला की व्हॉट्सअपवर अशी चर्चा सुरू झाली. एका विदूषकानं सांगितले आत्ता फाईल मुंबईतनं नागपूरकडे निघालेली आहे, आत्ता ती नागपूरला पोहोचली आहे, फाईल क्रमांक हा आहे आणि आता नागपूरला गेली की लगेच सही होणार आहे. कुठलं काय सगळं बनवीगिरी होती, कुठेही सही झाली नाही. उलट तर आरोग्यमंत्र्यांचे कौतुक करायला पाहिजे की तानाजी सावंत त्यांनी जी घोषणा केली ती त्यांनी मागं घेतली नाही. ते आपल्या घोषणेला तटून राहिले, परंतु त्यांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी उडवून लावली, उपमुख्यमंत्र्यांनी उडवून लावली आणि कुठलं काय फाईल नाही, काय नाही. तर असे सुद्धा प्रकार यामध्ये आपल्या नजरेस आलेले आहेत. आणि शेवटी या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त पार्श्वभूमीवर आपण समजू शकतो की महाराष्ट्र सरकारने न्याय कुणाला दिला नाही तर 76,000 आशा गटप्रवर्तक महिलांना न्याय दिलेला नाही. पैसे काय त्यांच्या पदरच्या खिशातून देणार नव्हते. त्यांचं जे काही बजेट आहे आरोग्यावरचं महाराष्ट्रातलं ते भारतात सगळ्यात कमी आहे. की जे महाराष्ट्र जीडीपी आणि दरडोई उत्पन्नामध्ये सगळ्यात हायेस्ट आहे, जास्तीत जास्त कर गोळा केला जातो असं एक श्रीमंत राज्य सगळ्यात कमी तरतूद 4% फक्त आरोग्यावर करते. ही 8% करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये इतकी दारुण अवस्था आहे की या सरकारची
आरोग्य व्यवस्थेबद्दलची फारच अनास्थ आहे. म्हणजे 24 रुग्ण, त्याच्यामध्ये 11 मुलं नांदेडमध्ये एका दिवसात 24 तासात गेली. इतर ठिकाणी काही अशा घटना घडल्या आणि हायकोर्टने स्वतःहून हायकोर्टमध्ये केस दाखल करून गेली. काय आहे? आणि त्याने असं सांगितलं, पहिला ठपका असा ठेवला की तुमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, तुम्ही औषधं बरोबर देत नाही. आणि मनुष्यबळ आज 35,000 रिक्त जागा आहेत, सगळ्या भरलेल्या नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला औषधांचा सगळा काळा बाजार चालू आहे, गैरव्यवहार सुरू आहे. आणि या सर्व स्थितीमुळे अशी परिस्थिती तयार झालेली आहे. तर हे सोमोटो केस सुद्धा सध्या 13 तारीख आहे, 13 मार्च हायकोर्टमध्ये सुरू आहे. त्यांनी सरकारला प्रश्न विचारले आणि ते सरकारला त्याच्याबद्दल उत्तर द्यावं लागणार आहे. तर हे सगळं चालू असताना की मुख्य मुद्दा हा आहे की ठोस आहे की सरकारने आम्ही मागणी केल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी मंजूर करून सुद्धा महाराष्ट्र सरकार त्याच्याबद्दल काहीही करायला तयार नाही. कुणालाही धड हे सरकार आश्वासन देत नाही. आणि ते मराठा समाजाचं आंदोलन असो, इतर असो, काही असो, कोणताही निर्णय निर्णायक आहे असं नाही. आणि तीच प्रक्रिया आमच्या बाबतीत सुद्धा घडलेली आहे. आणि सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. महिलांच्या शोषणाबद्दल काय बोलावं? म्हणजे एक कथा आहे की नवरा ऑफिसमध्ये बॉसनी त्याच्यावर दादागिरी केल्यानंतर शोषण त्याचं होत असतं. तो घरी येतो, बॉसवर काय तो बोलू शकत नाही आणि घरी येऊन आपला सगळा राग बायकोवर काढतो. बायको भारतीय नारी पतिव्रता असल्यामुळे नवऱ्याला काही बोलू शकत नाही आणि तो आपला राग जो आहे ती एक झपाटा ती आपल्या मुलाला लावते. मुलाला काही समजत नाही. एरवी प्रेम करणारी आई आज तिनं मला का मारावं? आणि ते तिच्या शेजारी एक मांजराचं पिल्लू असतं, त्याची शेपूट ते पिंगाळतं. तसं एकाचा राग दुसऱ्यावर, दुसऱ्याचा राग तिसऱ्यावर, अशी स्थिती चालू आहे. आणि हा बालिशपणा जो आहे, मुख्य मुद्दा हा अजूनही आपला लढा जिंकण्यासाठीचे एकाग्रता करणे आवश्यक आहे. संपामध्येच मुख्य कार्य असतं असं नाही. संपानंतरच्या शांततेच्या काळामध्ये सुद्धा आपल्यावर अत्यंत जबाबदारी असते. परंतु काही संधिसाधू लोक व्यक्तिवादी, अतिव्यक्तिवादी, आशा आणि गटप्रवर्तकांच्या हिताची पर्वा न करता व्यक्तिगत मी किती मोठा आहे याच्यासाठी इतर सहकारी कार्यकर्त्यांची निंदा नालस्ती करणे, आरोप करणे, हे सर्व उद्योग सुरू केलेले आहेत. त्याच्यातून त्यांना काय मिळणार आहे माहिती नाही. तर हे सर्व असल्यामुळे की आपल्याला चुटीनं पुढे जायचं आहे. आणि एक लक्षात घ्या, 4 संघटना आता आहेत. 4 संघटनांची मिळून एक संयुक्त कृती समिती आहे. परंतु ह्या 4 संघटना वेगळ्या वेगळ्याच आहेत ना, त्यांचं तेच काम करत असतात. आणि या 4 संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत, ते आता हे C2 आहे, आयटक आहे, मुख्यतः 2 या C2 आणि आयटकला या महासंघाला जोडलेले आहेत. परंतु स्वतंत्र त्यांचं रजिस्टर प्रत्येक युनियनचं आहे. महासंघाला जोडलं म्हणजे काय महासंघ आहे अशातला भाग नाही. तर त्याच्यामुळे की या युनियन्स मुळातच वेगळ्या वेगळ्या आहेत, समान मुद्द्यांच्यावर एकत्र आलेले आहेत. आणि अशा वेळेला फक्त संपामध्ये जूट दाखवून उपयोग नाही, तर शांततेच्या काळामध्ये सुद्धा जूट कशासाठी दाखवली पाहिजे. 4 युनियन्समध्ये सलोखा पाहिजे. आणि तो सलोखा नसणं म्हणजे आशा आणि गटप्रवर्तकांचं नुकसान होणं असा त्याचा अर्थ निघतो. आणि हे जाणीवपूर्वक काही जर प्रयत्न करतायत त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आशा आणि गटप्रवर्तकांनी ओळखलं पाहिजे की कोण कसा आहे, कोण कसा आहे, त्यांचं मूल्यमापन त्यांनी केलं पाहिजे. आणि आपल्याला जी पट्य भूमिका, ती ठोस भूमिका, निर्णायक भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. आणि असंच आशांच्या बद्दल आणि गटप्रवर्तकांच्या बद्दल सुद्धा करावं लागेल. गटप्रवर्तकांचा मुद्दा आणखीन गुंतागुंतीचा आहे. त्याच्यानंतरचं मी ज्या वेळेला व्हॉट्सअपवर भाष्य टाकणार आहे ते फक्त गटप्रवर्तकां महिलांच्या मागण्यासंबंधी मी करणार आहे. तर आज परत एकदा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा देतोय. मी शंकर पुजारी, महाराष्ट्र आयटक कामगार संघटनेचा मी आजही राज्य सचिव आहे. अखिल भारतीय आयटक फेडरेशन, आशा आयटक फेडरेशनचा आजही मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. मी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटना ही एक राज्यव्यापी संघटना आहे. कोणत्याही जिल्ह्यात मी काम करू शकतो. रजिस्टर संघटना आहे, त्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे. सुमन पुजारी जनरल सेक्रेटरी आहे.
महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनच्या जनरल सेक्रेटरी सुमन पुजारी आहेत. हे सगळी जी पदं आहेत ती त्या ज्या अधिवेशनामध्ये दिली गेलेली आहेत आणि त्या अधिवेशनामध्ये निर्णय झाल्याशिवाय याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही. कुणीतरी सोम्यागोम्यानं काहीतरी व्हॉट्सअपवर पत्रक टाकलं म्हणजे काय होत नसतं आणि काय होणार नाही. या असले फडतूस उद्योग जे करतात ते त्यांना शोभा देणारे नाही आणि याच्यावर आपण अजिबात विश्वास ठेवू नये. आपण अजूनही कृती समितीची एकता महत्वाची आहे. प्रत्येक संघटनेमधील कार्यकर्त्यांची एकता महत्वाची आहे आणि त्या एकतेच्या जोरावर आशा आणि गटप्रवर्तकांची एकता ही सर्वात पुढे आहे. आणि या सगळ्या आंदोलनामध्ये पुढाऱ्यांच्या पेक्षा आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी जे योगदान दिलेलं आहे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि हे जे शंकर पुजारी या नावाचं युट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा एवढी आपल्याला पुन्हा एकदा आग्रहाची विनंती मी करतोय. आतापर्यंत जवळजवळ 7 लाख व्ह्यूज आमच्यासाठी झालेले आहेत. 5,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आणि असाच तुम्हा महिलांचा आशा गटप्रवर्तकांचा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या लोभ राहावा एवढी विनंती करून मी आज आपले मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.